श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. उद्या आहे स्वामी प्रकट दिन. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामी प्रकट दिन. प्रकट दिनाच्या दिवशी अशी करा पूजा, स्वामी होतील प्रसन्न. चैत्र द्वितीय हा श्री स्वामी महाराजांचा प्रकट दिन मानला जातो. हा दिवस आज शुक्रवार 20 मार्च रोजी स्वामी प्रकट दिन, स्वामी समर्थ प्रकट दिन सर्वत्र साजरा केला जाणार आहे. जाणून घ्या स्वामींचे पूजन कसे केले जाते. स्वामी महाराज प्रकट दिन आज शुक्रवारी 20 मार्च रोजी सर्वत्र साजरा केला जाणार आहे. चैत्र द्वितीय तिथीला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन मानला जातो. दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे स्वामी समर्थ मानले जातात. प्रकट दिनाच्या निमित्ताने अक्कलकोटासह ज्या ठिकाणी स्वामींचे मठ आहेत त्या ठिकाणी विशेष पूजन विधी, ओम आवाहन, होम आवाहन, उपासना, नामस्मरण इत्यादींचे आयोजन केले जाते. स्वामी भक्तही स्वामी नामात तल्लीन होऊन जातात. या दिवशी शक्य तेवढी स्वामींची सेवा करण्याकडे भाविकांचा कल असतो. नियमितपणे स्वामींची सेवा करणारे लाखो भक्त असतात. मात्र प्रकट दिनाचे औचित्य साधून विशेषत्वाने स्वामींची सेवा केली जाते. स्वामींची घरच्या घरी सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची जाणून घ्या. कशी करावी पूजा. सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर ज्या ठिकाणी स्वामींची पूजा करणार आहात ते ठिकाण स्वच्छ करावे. त्यानंतर चौरंगावर स्वामींची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापन करावी. त्यानंतर पूजनाचा संकल्प करावा. स्वामींचे आवाहन करावे. पंचामृताने अभिषेक करून स्वामींना नैवेद्य दाखवावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पानं, फुलं, फळं स्वामींना अर्पण करावी. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून स्वामींची आरती करावी. यानंतर नमस्कार करून सर्वांना प्रसाद वाटावा. शक्य झाल्यास स्वामींचे श्लोक, मंत्र यांचा जप करावा. आपल्या कुलधर्म, परंपरा यानुसार पूजन करावे. विशेष म्हणजे स्वामींना आवडतील अशी फुले अर्पण करावी. स्वामींचे आवडते पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करावेत. पूजा झाल्यानंतर पिवळ्या रंगाची मिठाई, वस्त्र इत्यादी गोष्टी स्वामींना अर्पण करावे. 108 वेळा स्वामी मंत्राचा जप करावा. 108 वेळा शक्य नसल्यास जितके जमेल तितक्या वेळा जप करावा. स्वामींच्या लीला अघात आहे. स्वामींचा थांग कोणालाही लागू शकत नाही. स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही कधीही कोणी सांगू शकत नाही. मात्र जेव्हा कृपा होते तेव्हा शुभ आशीर्वाद मिळतात. जेव्हा स्वामींचे अनुभव येतात तेव्हा धन्य झाल्यासारखे वाटते. म्हणूनच स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा. स्वामी तुमचे नक्कीच शुभ करतील अशी अढळ श्रद्धा कायम मनात ठेवा. महाराजांप्रती केवळ नम्र, शरणागत आणि समर्पण भाव ठेवा. स्वामींवरील श्रद्धा आणि निष्ठा कधीही कमी होऊ देऊ नका. स्वामींवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण आणि स्वामींची सेवा करत राहा. काय आहे स्वामी समर्थ महाराजांची कथा. दत्तात्रयाचा तिसरा अवतार कथेनुसार असे मानले जाते की पंजाब प्रांतातील हस्तिनापूरपासून 24 किलोमीटर अंतरावर असलेल्या छेलीखेडा नावाच्या गावात एका वटवृक्षाजवळ श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले होते. अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरात 1856 मध्ये त्यांचे दर्शन झाले. तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया तिथीचा. त्यानुसार यावर्षी 20 मार्चला शुक्रवारी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन साजरा केला जाणार आहे. श्रीपाद वल्लभ आणि नृसिंह सरस्वती यांच्यानंतर स्वामी समर्थ महाराज हे भगवान श्री दत्तात्रयांचा तिसरा अवतार मानले जातात. अशी मान्यता आहे की अक्कलकोटमध्ये प्रकट होण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ हे इकडे तिकडे फिरत राहिले आणि मंगळवेढा येथे आले होते. या ठिकाणी ते चांगलेच लोकप्रिय झाले. येथून ते सोलापूर मार्गे अक्कलकोटला आले. खंडोबा मंदिरात घेतला होता आश्रय. श्री स्वामी समर्थ महाराज पहिल्यांदा अक्कलकोटला आले तेव्हा ते खंडोबा मंदिरात स्थानपन्न झाले. या ठिकाणच्या मुक्कामात त्यांनी अनेक चमत्कार केले. विशेष म्हणजे त्यांनी कोणातही कधीच फरक केला नाही. आपल्या मुक्कामात त्यांनी सर्वांना सांगितले की ते यजुर्वेदी ब्राह्मण आहे. त्यांचे गोत्र कश्यप आहे आणि राशी चिन्ह मीन आहे. त्यांनी आपले शिष्य श्री बालप्पा यांनी
आणि श्री चोलप्पा यांना आशीर्वाद दिला. त्यानंतर तेथून स्वामी समर्थांनी संपूर्ण देशाचा दौरा केला. या दौऱ्यात ते सर्वत्र वेगवेगळ्या नावाने ओळखले गेले. प्रकट दिन 2026. स्वामी चरित्र सारामृत, गुरु लीलामृत सप्ताह कधी सुरू करावा? अशी सेवा करा. सेवा कोट्यवधी भाविक दररोज न चुकता स्वामींची सेवा करत असतात. आपापल्या परीने स्वामींचे नामस्मरण उपासना करत असतात. स्वामींचा प्रकट दिन हा स्वामी भक्तांसाठी एक पर्वणीचा दिवस. या दिवशी जेवढी जास्त शक्य होईल तेवढी स्वामी सेवा भाविक करत असतात. अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेणाऱ्यांची संख्या मोठी असते, परंतु सगळ्यांनाच अक्कलकोटला जाता येत नाही. स्वामींचे महात्म्य वर्णन करणारे अनेक श्रोते, मंत्र, ग्रंथ आहेत. यात स्वामी चरित्र सारामृत आणि गुरु लीलामृत या ग्रंथांचा विशेष असा महत्त्व असल्याचे सांगितले जाते. स्वामींच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने या 2 ग्रंथांपैकी एका ग्रंथाचे सप्ताह पद्धतीने पारायण करावे असे सांगितले जाते. सविस्तर जाणून घेऊया. शुक्रवार 20 मार्च 2026 रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या संदर्भात अनेक ग्रंथसंपदा, श्रोते, श्लोक, मंत्र असून भाविक याचा लाभ घेत असतात. श्री गुरु लीलामृत, श्री स्वामी चरित्र सारामृत हे अतिशय प्रभावी असे ग्रंथ मानले गेले आहेत. याचे नित्यनेमाने पारायण केल्यास तत्काळ फळ मिळू शकते अशी अनेक भाविकांची श्रद्धाही आहे आणि अनेकांचे तसे अनुभवही आहेत. स्वामींची सेवा करणाऱ्यांच्या दृष्टीने अनेक जण श्री गुरु लीलामृत, श्री स्वामी चरित्र सारामृत यांचे नियमितपणे पारायण करत असतात. पारायण करण्याची इच्छा असेल तर सर्वप्रथम याचे नियम, पारायणाची योग्य पद्धत, पारायण कसे करावे, कधी सुरू करावे, पारायण झाल्यानंतर काय करावे अशा काही गोष्टी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानुसार संकल्पबद्ध होऊन स्वामी सेवा सुरू करावी. स्वामी चरित्र सारामृत किंवा गुरु लीलामृत यांचे सप्ताह पद्धतीने पारायण करायचे असेल तर शनिवार 14 मार्च 2026 रोजी सुरू करावे लागेल. म्हणजे शुक्रवार 20 मार्च 2026 रोजी स्वामींच्या प्रकट दिना निमित्त सांगता होऊ शकते. श्री स्वामी चरित्र सारामृत सप्ताह पारायण पद्धती. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत यांचे पारायण कोणीही करू शकते. या पोथीत जसे सांगितले असेल तसे अध्याय पारायण करावे. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण करताना चौरंगावर उत्तम वस्त्र ठेवावे. त्यावर श्री स्वामींची तसबीर आणि मूर्ती ठेवावी. रांगोळी काढावी, समई लावावी. गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य या पंचोपचाराने श्रींची पूजा करावी. पारायण सुरू करण्यापूर्वी तारक मंत्र म्हणावा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करावा. चित्त प्रसन्न असावे. या समयी श्री स्वामी महाराज आपल्या समोर साक्षात बसलेले आहेत असा भाव असावा. गुरु लीलामृत पारायणाची योग्य पद्धत काय ती पाहूया. श्री गुरु लीलामृत या पोथीत जसे सांगितले असेल तसे अध्याय पठणास प्रारंभ करावा. तत्पूर्वी एक दिवा कायम तेवत ठेवावा. पोथीला अक्षता, फुले वाहावीत. पोथीला धूप, दीप दाखवावा. मनापासून पोथीला नमस्कार करून पारायणास सुरुवात करावी. दुपारच्या भोजनापूर्वी गुरु लीलामृताचे पारायण करावे. गुरु लीलामृत पारायण शक्यतो सकाळी करावे. गुरु लीलामृत पारायणाची वेळ निश्चित करावी. पारायण सुरू करण्यापूर्वी तारक मंत्र म्हणावा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करावा. गुरु लीलामृत पारायण झाल्यावर पोथीला धूप, दीप दाखवावे. त्यातील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे वाचन करावे. या समयी श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या समोर साक्षात बसलेले आहेत असा भाव असावा. चित्त प्रसन्न असावे. दररोजचे पारायण झाल्यावर काय करावे? या दोन्हीपैकी जो ग्रंथ तुम्ही निवडला असेल त्यांचे दररोजचे वाचन झाल्यावर पोथीला मनोभावे नमस्कार करावा. वाचताना काही चुका होऊ शकतात, त्यामुळे त्यासाठी क्षमा मागावी. स्वामींना गंध, हळद, कुंकू आणि फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. प्रसाद मनोभावे ग्रहण करावा. पारायण झाल्यावर तारक मंत्र म्हणावा. 7 दिवस अखंड दीप तेवत ठेवावा. सप्ताह सुरू करण्यापूर्वी संकल्प अवश्य करावा. स्वामी चरित्र सारामृत किंवा गुरु लीलामृत सप्ताह सुरू करताना सकाळी स्नानादी कार्य झाल्यावर नित्याची देवपूजा करून
भोजनापूर्वी पारायण करावे, बेल निश्चित करावी, शुद्ध वस्त्रे नेसावी, मस्तकी गंध लावावे, कुलदेवता, इष्टदेवता, गुरुदेव आणि श्री स्वामींचे स्मरण करावे, वडीलधाऱ्यांना वंदन करावे, नमस्कार करावा, उजव्या तळहातावर पलीभर पाणी घेऊन आपले नाव, तिथी, दिनांक आणि वार यांचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छापूर्ततेसाठी हे पारायण करत आहोत हे स्वामींना सांगून संकल्प करावा. तो उद्देश सफल व्हावा म्हणून स्त्रींची प्रार्थना करावी. हे झाल्यावर पळीभर हातात घेतलेले पाणी तांबणात सोडावे. निर्माल्य आणि हे पाणी नंतर तुळशीत टाकावे. पारायण करत असताना एक दिवा कायम तेवत ठेवावा. पोथीला अक्षता, फुले वाहावीत. पोथीला धूप दीप दाखवावा. मनापासून पोथीला नमस्कार करून करावा. पोथीतील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे वाचन करावे. वाचन करताना मन एकाग्र ठेवावे. इतर विचारांना दूर ठेवावे. शब्दांचा उच्चार योग्य रीतीने करावा. मनापासून वाचन करावे. पारायण काळात सदाचाराने राहावे. वादविवाद, भांडणं, तंटे टाळावीत. श्रींचे नामस्मरण करावे. स्वामींच्या चरित्र कथांचे आशय लक्षात घेऊन चिंतन करावे. स्वामींवर पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण करावे. स्वामी समर्थ प्रकटदिनी विशेष 11 दिवसाचे नामस्मरण व्रत जे तुमच्या इच्छापूर्तीस बळ देईल आणि स्वामी कृपेस पात्र करेल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे अभय देणाऱ्या साक्षात परब्रह्मा श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन यावर्षी 20 मार्च म्हणजे उद्या 2026 रोजी साजरा होणार आहे. हा दिवस प्रत्येक स्वामी भक्तांसाठी आनंदाचा आणि आशीर्वादाचा असतो. प्रकट दिनाच्या निमित्ताने स्वामींच्या चरणी आपली सेवा रुजू करण्यासाठी आणि मनोकामना पूर्तीसाठी 20 मार्च या काळात एक दुर्मिळ सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. दिवसाची विशेष नामजप साधना करायची आहे. स्वामी समर्थांच्या कृपेचा वर्षाव व्हावा आणि आयुष्यातील संकटे दूर व्हावीत यासाठी सलग 21 दिवस नामजप सेवा करण्याचे विशेष महत्त्व आहे. ही सेवा कशी करावी याचे नियम खालीलप्रमाणे आहेत. व्रताचरणाचा विधी. निश्चित वेळ. उद्या 20 मार्चपासून दररोज एक वेळ ठरवून घ्या. त्याच वेळी रोज ही साधना करणे अधिक फलदायी मानले जाते. 2. साधना विधी. घरातील देवघरासमोर किंवा स्वामींच्या प्रतिमेसमोर आसन टाकून शांत चित्ताने बसावे. समोर तुपाचा दिवा किंवा अगरबत्ती प्रज्वलित करावी. 3. नामजप मंत्र. डोळे मिटून पूर्ण श्रद्धेने श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जप करावा. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार 21 वेळा किंवा 108 वेळा एक माळ किंवा त्यापेक्षा जास्त जप करू शकता. 4. इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करायची आहे. जप करण्यापूर्वी स्वामींना आपली मनोकामना विनवणी स्वरूपात सांगावी आणि जप पूर्ण झाल्यावर स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हावे. या नामजप सेवेचे फळ इच्छापूर्ती असे मानले जाते की सलग 21 दिवस केलेल्या निस्वार्थी नामस्मरणामुळे स्वामी भक्तांच्या हाकेला धावून येतात आणि त्यांची सत्कार्य पूर्ण करतात. मानसिक शांतता. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात मनाला मिळणारी अस्वस्थता दूर होऊन प्रगाढ शांतता लाभते. स्वामींची कृपा. या जपाने तुम्ही स्वामींच्या जवळ जाता आणि त्यांच्या आशीर्वादाच्या वलयामध्ये राहता. स्वामी भक्तांसाठी महत्त्वाचा संदेश काय? ही केवळ एक कृती नसून ती स्वामींशी जोडले जाण्याची एक भक्तिपूर्ण प्रक्रिया आहे. या 21 दिवसाच्या प्रवासात तुमचे आचरण शुद्ध ठेवा आणि श्रद्धेच्या बळावर स्वामींचे नामस्मरण करा. स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. श्री स्वामी समर्थ. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की उद्या आहे स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन. तर स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या दिवशी पूजा कशी करावी, स्वामी कसे प्रसन्न होतील, तर आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहिली. तुम्हा सर्वांना स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हा आम्हावर स्वामी महाराजांचा सदैव आशीर्वाद राहो हीच त्यांच्याकडे प्रार्थना. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.